मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना जर एकत्र केलं गेलं तर एक वेगळाच पक्ष उभा राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्या। आणि पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये पंकजा मुंडे स्वतःचा वेगळा पक्ष उभा करतायत की काय अशा चर्चा सुद्धा रंगल्या होत्या। तर मी वेगळा पक्ष का स्थापन करेन असं स्पष्टीकरणही पंकजा मुंडे यांनी दिलं। डॉक्टर गिरास यांनी म्हणले मुंडे साहेबांनी प्रेम केलं, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील। इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते। लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात। ते म्हणे साहेबांनी एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल। त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले, ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलने लावलं, पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार। आता मी काय वेडी आहे? या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।